हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 224 अडचण. दोस्तोवस्की नावाच्या एका लेखकाने येशू ख्रिस्ताबद्दल एक कथा लिहिली आहे. ही कथा लिहून अनेक वर्ष झाली असली तरीही ती आजही विशेष करून सध्याच्या आपल्या परिस्थितीला, समाजातील भोंदूपणाला लागू आहे. येशू ख्रिस्ताला सुळावर देऊन जवळजवळ 1800 वर्ष होऊन गेली. येशू ख्रिस्ताने विचार केला की 1800 वर्षापूर्वी मी जेव्हा पृथ्वीवर गेलो होतो तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. त्यावेळी लोकांना माझी सत्य ओळख पटली नाही. मी अनेक वार सांगूनही कोणीही माझे ऐकले नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मला परमात्म्याचा पुत्र म्हणून कोणी मान्यता द्यायला तयार झाला नाही. त्यावेळी मला फार यातना सहन कराव्या लागल्या. या अज्ञानी जनांना प्रभूचा संदेश कसा समजावून द्यावा हे माझे मलाच समजेना. त्यामुळे माझे मानसिक हाल झाले. शेवटी त्या अज्ञानी लोकांनी मला सुळावर लटकवले, मला शारीरिक कष्ट दिले. परंतु आत्ताची परिस्थिती निराळी आहे. जवळजवळ 1/3 पृथ्वीवर माझे अनुयायी आहेत. तेथे माझी मंदिरे आहेत. दर रविवारी लोक माझे पूजन करत आहेत, माझी प्रार्थना करत आहेत. तेव्हा आता पृथ्वीवर पुन्हा यायची वेळ फार उत्तम आहे. असा विचार करून येशू ख्रिस्त एका रविवारी एका चर्चच्या बाहेर एका झाडाखाली येऊन उभा राहिला. चर्चमध्ये मेणबत्त्या लावल्या जात होत्या. येशूच्या नावाने प्रार्थना केली जात होती. थोड्या वेळात लोकांचे लोंढेच्या लोंढे चर्चच्या बाहेर येऊ लागले. तोच त्यांना झाडाखाली थेट येशू ख्रिस्तासारखी वेशभूषा केलेला कोणीतरी दिसला. लोकांनी त्याची विचारपूस केली तर तो म्हणाला, होय, मी येशूच आहे. 1800 वर्षांनी पुन्हा आपल्या भेटीला आलो आहे. लोक काय समजायचे ते समजले आणि त्यांनी चर्चच्या मुख्य पाद्री साहेबांना पाचारण केले. पाद्री साहेब आले आणि येशूला पाहून एकदम चमकलेच. त्यांनीही सर्वांसमोर येशूला हटकले. तेव्हा येशूने त्यांनाही तेच उत्तर दिले. तेव्हा सर्व लोकांनी पाद्री महाशयांना सांगितले की हा कोणीतरी वेडा आहे. तेव्हा याला चर्चच्या एका खोलीत सध्या बंद करून ठेवा. उद्या कोतवालाच्या ताब्यात द्या. त्याप्रमाणे येशू काय सांगत आहे तिकडे साफ दुर्लक्ष करून येशूला खोलीत बंद करण्यात आले. मध्यरात्री पाद्री महाशय कंदील घेऊन त्या खोलीत आले आणि म्हणाले, हे परमेश्वराच्या सुपुत्रा, मी तुला बरोबर ओळखले आहे. मला माहीत आहे की तू खरोखरच येशू ख्रिस्त आहेस. परंतु मेहरबानी करून लवकरात लवकर पृथ्वी बाहेर निघून जा. आता येथे आमचे छान चालले आहे. यात तू ढवळाढवळ करून आमचे महत्त्व कमी करू नये. ते आम्हाला चालणार नाही. कथामृत 225 उशीर. एक साधू नित्यनियमित तपश्चर्या करणारा होता. त्याला केवळ परमात्म्याच्या दर्शनाचीच ओढ लागलेली होती. दररोज ध्यानधारणा करून तो त्या परमसत्याचा शोध घेत होता. त्याला बाकी कसलीही अभिलाषा, इच्छा, वासना, कामना नव्हती. त्याची राहणी अगदी साधी होती. आचार विचार शुद्ध होते. बस एकदा त्या परमदिव्याची अनुभूती मिळावी आणि हे जीवन समृद्ध व्हावे अशी तळमळ लागलेली होती. त्यामुळे तो अगदी मनापासून नित्योपासना करत असे. अशीच वर्षामागून वर्षे जात होती. एकदा त्याच्या मनात आले की एकाच जागी बसून उपासना करण्यापेक्षा देशोदेशी प्रवास करावा, तीर्थक्षेत्रे पाहावी, साधू संतांच्या संगतीत राहावे, जेथे जाऊ तेथे नित्योपासना चालूच ठेवावी. असा विचार मनात येताच तो प्रवासाला निघाला. हा परिव्राजक साधू भारत भ्रमण करू लागला. जवळजवळ 2 वर्षे त्याने भ्रमण केले आणि पुन्हा स्वस्थानी येऊन पोहोचला.
मूळ मुक्कामी आला. तरीही त्याला इतक्या वर्षात परमात्म्याचे दर्शन काही झाले नाही. परंतु एक दिवस त्याची तपश्चर्या योग्य अशी पिकली आणि फळाला आली. त्याला दिव्य दर्शन झाले. परमात्म्याने त्याला नरदेही दर्शन दिले. साधू कृतकृत्य झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने परमात्म्याचे पाय घट्ट पकडले आणि ते आनंदाश्रूंनी भिजवून टाकले. परमात्म्याला साधूची दया आली. परमात्म्याने साधूला विचारले, तू इतकी वर्षे माझ्या दर्शनाचा अभिलाषी होतास. आता मी तुला दर्शन दिले आहे. तुझी माझ्याबद्दल काही तक्रार तर नाही ना? साधू म्हणाला, परमात्म्या, मला दर्शन दिलेस, मी धन्य झालो. माझी तशी काही तक्रार नाही. परंतु तू आता आपणहून विचारलेच आहेस तर एक तक्रार आहे, ती सांगतो. परमात्मा म्हणाला, विनासंकोच निर्धास्त मनाने तक्रार सांग. त्यावर तो साधू म्हणाला, परमात्म्या, मी तुला किती वर्षे शोधत आहे. मला दर्शन देण्यासाठी इतका उशीर का केलास? परमात्मा म्हणाला, वत्सा, मी तुला आज तुझे किती जन्म शोधत आहे. तू पहिला मानवी देह धारण केलास तेव्हापासून मी तुला शोधत आहे. तसेच एक गोष्ट लक्षात घे की मी प्रथम तुला शोधायला सुरुवात केली, तेव्हाच त्यानंतर कित्येक लक्ष जन्मानंतर तू मला शोधायला सुरुवात केलीस. मधले इतके जन्म तू भोगापवर्गतेत रुतून बसला होतास. कित्येक जन्ममरणाचे फेरे घेतलेस, तेव्हा कुठे तुला आता उपरती झाली आहे. साधू म्हणाला, परमात्म्या, मी हे इतरांना समजावून देण्यासाठी माझे जीवन वाहून घेईन. माझ्या हातून झालेली चूक इतरांनी करू नये म्हणून प्रयत्न करीन. हरी ओम.